देव आहेत तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. खरं सांगते, मी अनुभवलंय. हाय गाइस, हम लोग स्कूल जा रहे हैं, बाद में मिलेंगे. श्रावण सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान जावो, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हे देवाकडे प्रार्थना करते. आणि जेही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यात खरंच घडू द्या आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या. माझी आजची सकाळ खूप सुंदर होती. मी लवकर उठली होती. आज मी माझं सगळं अंघोळ वगैरे केली होती, आवरलं होती. मेहंदी काढली होती म्हणून रात्री मी बांगड्या काढून ठेवल्या होत्या, ते आता मी परत बांगड्या वगैरे भरल्या. रात्री मेहंदी वगैरे काढली होती. मी खूप खुश असते श्रावण महिना म्हटलं की. मी तयार होत होती, मंदिरात जायचं होतं मला. म्हणून म्हटलं थोडंसं साधं आणि सिम्पल मेकअप करूया, मग आपण मंदिरात जाऊया. म्हणून मी मेकअप करायला बसली होती आणि थोडंसं शूट केलं होतं, जास्त काही शूट केलं नव्हतं. म्हटलं थोडंसं शूट करूया, आपण पण काहीतरी नवीन नवीन करून बघूया, थोडंसं स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करूया. म्हणून हे सगळ्या गोष्टी माझे चालू आहेत आणि मी करते, जसं मला जमेल तसं मी करते. पण जेही करते ते खूप मनापासून करते. मला आवडतं म्हणून मी करते, कारण मला नव्याने काहीतरी आयुष्यात करायचं आहे, जे मी खुश राहू शकते. इतका दिवस कधीच विचार केला नाही की मला कसं राहायचं आहे, मला काय पाहिजे, असं कधी विचार केला नाही आहे. पण आत्ता असं वाटतं की आपण खुश असावं, आपल्यामध्ये आपण असावं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करावं आपल्या परीने, जसं आपल्याला जमतं आहे तसं आपण करावं. मग माझा छोटासा एक प्रयत्न आहे, जे मलाही खुश ठेवू शकते मी आणि पूर्ण घरालाही मी खुश ठेवू शकते. जर मी खुश असेल तर पूर्ण घर खुश असेल असं मला वाटतं. म्हणून हा छोटासा एक प्रयत्न आहे. देवपूजा वगैरे मी माझी आवरली. खूप प्रसन्न वाटतं सकाळ सकाळी देवपूजा झाली की मनाला शांती मिळते. आणि मी इथे मंदिरात चालली होती, म्हटलं मंदिरात जाऊन येऊया, मंदिरातून पूजा वगैरे करून येऊया. मी गेली तेव्हा भरपूर बायका तिथे होत्या, कितीतरी बायका होत्या माझ्या पहिले. म्हणजे सकाळी लवकर उठून कित्येक बायका आहेत असे ते सकाळी लवकर उठतात. असं वाटलं की मीच उठले, पण नाही. म्हणजे असं मला वाटतं, कारण मी आता लवकर उठायला लागले म्हणून असं मला वाटतं. पण कितीतरी जण आहेत ते असे उठतात लवकर. मी खूप पहिलं कंटाळा करायची, मी पहिलं लवकर उठायची नाही. पण नाही, आता मी एक स्वतःला वचन दिलं आहे की आयुष्यात खूप काही करायचं आहे आणि जेही ठरवलं ते नक्की करायचं. फायदा तोटा कधीच बघायचं नाही. आता जेही करायचं ते खूप मनापासून करायचं, जे होईल ते बघूया आयुष्यात. स्वतःवर विश्वास आणि देवावर श्रद्धा खूप आहे आणि यश नक्की भेटेल ह्याची खात्री आहे. म्हणून मी सगळ्या गोष्टी करते. तुम्हाला आयुष्यात खूप काही करायचं असेल किंवा तुमचं डोकं चालत नसेल, मन अशांत असेल, तर एक गोष्ट सांगते, नक्की ऐका. तुम्ही मंदिरात जा, 2 मिनटं 5 मिनटं जितका जमेल तितका वेळ तुम्ही मंदिरात घालवा. फक्त शांत बसा, देवाशी बोला, जेही काही तुम्हाला बोलायचं आहे ते बोला. वाईट असो चांगला असो सगळ्या गोष्टी बोला, पण देवाला बोला, देवाशी शेअर करा. तुमचं मन तिथे तुम्ही खुला करा, तुम्हाला खूप शांती भेटेल आणि तुमचं मनही हलकं होईल, तुम्हाला खूप बरं वाटेल. कसलाच विचार करू नका की काय होईल कसं होईल, काही नाही. फक्त शांत बसा आणि देवाशी बोला, खूप चांगला रिझल्ट येतो. तुम्ही रोज मंदिरात नाही जाऊ शकला तरी चालेल, पण घरी राहून पण करता येतो. घरी बसा, 2 मिनटं 5 मिनटं 10 मिनटं अर्धा तास, जितका वेळ तितका बसलात तितका वेळ चालेल, पण तुम्ही बसा आणि हे नक्की ट्राय करा. खूप फरक पडतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल आणि आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर खूप चांगला रिझल्ट आहे हे बघा. आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी व्यवस्थित होणार नाही आहेत असं मला वाटतं. मंदिरमध्ये जाऊन आले होते, जाऊन मग मला घरातले जेवण वगैरे बनवायचं होतं. मग मी पहिला कुकर लावून घेतला, कुकर लावायचं होतं. नंतर मग भाजी वगैरे काय बनवायची होती ते करून घेतलं. छानवाले वगैरे बनवायचे होते, देवाला नैवेद्य सगळं बनवायचं होतं. तेही म्हटलं पहिलं जेवण बनवून घेते आणि मग ते सगळं मी आवरत होते. कुकर लावून घेतला पहिला. मुलांचं स्कूल होतं, मुलांना स्कूलला जायचं होतं. घाईघाईमध्ये सगळं आवरलं त्यांचं. खूप उशीर झाला होता पण आवरलं पटकन लवकर. ती मला शिकवत होती इथे की असं नाही असं करायचं. काय माहीत काय शिकवत होती, तिलाही माहीत नव्हतं काय.
तिच्याबरोबर मी पण हे सगळं करत होती. लहान मुलांचं काही ना काही चालूच असतं. तर त्यांना लोकांना आवरून त्यांचं जेवण वगैरे भरवून त्यांना टिफिन वगैरे आवरलं त्यांचं सगळं, त्या दोघांना तयार करणं. मी तिला सांगत होती की स्कूलमध्ये ना चांगलं बोल, चांगलं शिक, अभ्यास वगैरे कर, असं मी बोलत. हाय गाइस, हम लोग स्कूल जा रहे हैं, बाद में मिलेंगे। तू हाय गाइस, मैं स्कूल जा रही हूँ, बाद में मिलेंगे। बाय बाय करू. बाय मुलं गेली स्कूलला, दोघांना पण बाय बाय केलं ते लोक स्कूलला. हाय हॅलो नमस्कार, मी रूप राणी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. कशात सर्वजण, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जय भीम. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवीन यूट्यूबर आहे. खरंच तुमचा एक शेअर किंवा कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तेवढंच मला खुशी होते. खरंच मनापासून करते. जेही सपोर्ट तुमचा राहू द्या. आज श्रावण सोमवार, आजचा दिवस खूप छान गेला. मी एकच सांगेन, आयुष्यात जर तुम्हाला असं वाटलं की माझं काहीच नाही आयुष्यात, मी काहीच करू शकत नाही आहे, माझं काहीच होणार नाही, तुम्ही खूप हारलात, खूप तुटलात, असं तुम्हाला वाटत असेल ना, तर महादेव हे असे भगवान किंवा देव आहेत म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण होतात. खरं सांगते, मी अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्ही त्यांच्या दरबारी जा, तुम्हाला ते खाली हात परत पाठवणारच नाही आहेत. तुम्हाला काही ना काही अनुभव ते नक्की देतात. मी अनुभवलं आहे. तुम्ही ओम नमः शिवाचा जाप नक्की करा. खूप श्रावण महिना तर खूप महत्त्वाचा आहे. ह्या महिन्यात तर तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप लाभ होईल. तुम्हाला असं वाटत असेल की माझं आयुष्य पूर्ण बोरिंग झालं आहे, काहीच आयुष्यात नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. मी अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. काही गोष्टी रिझल्ट येतात त्याचे, खरं सांगते. पण जेही करा मनापासून करा. मनापासून तुम्हाला येत नसेल तर करायला त्याचा उपयोग काहीच होणार नाही. खूप मनापासून तर सगळ्या गोष्टी होतात. मी हे मात्र शिकली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. खरंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.